विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. मागील वेळेस आपण व्हेरिएशन या चॅप्टरमधील टाइम, वर्क आणि स्पीड यावर डिपेंड्स काही सम सॉल्व केले होते. त्यानंतर या पार्टवरतीच आपण आता रिमेनिंग जे सम आहेत ते सॉल्व करणार आहोत. टाइम, वर्क अँड स्पीड यावर डिपेंड जे सम आहेत ते व्हेरिएशनचे सम आहेत. त्यातील काही सम हे डिरेक्ट व्हेरिएशनचे आहेत तर काही सम हे इनव्हर्स व्हेरिएशनचे आहेत. त्यातील फर्स्ट सम आपण घेणार आहोत. 3/40. क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुकमध्ये पाहायचं आहे. 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. म्हणजे तुम्हाला मिल्कच्या बॅग भरायच्यात आणि या बॅग मशीनद्वारे तुम्हाला भरायच्यात. पहिल्यांदा त्यांनी दिले का 120 बॅग जर भरायचे असेल तर 3 मिनिट्स लागतात. म्हणजे 3 मिनिटामध्ये 120 बॅग्स आहेत तुमच्या फिल होतात. तर त्यांनी तुम्हाला विचारलं आहे का अशा त्यांना 1800 बॅग भरायच्यात. म्हणजे पहिल्यांदा 120 बॅग होत्या, 3 मिनिट्स लागले. आता बॅग ज्या आहेत त्यांनी त्या इन्क्रीज केल्यात, 1800 केल्यात. म्हणजे बॅग्सचे नंबर वाढवलेत. मग ते वाढवले तर वेळ पण वाढणार आहे. म्हणजे बॅग्स इन्क्रीज झाल्या तर टाईम पण इन्क्रीज होणार आहे. म्हणजे एक पार्ट इन्क्रीज झाला का दुसरा पार्ट पण इन्क्रीज होतो. आणि अशा प्रकारचं जे व्हेरिएशन असतं त्याला म्हणतात डिरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल डिरेक्ट व्हेरिएशनचं आहे. टाईम, वर्क आणि स्पीड यावर डिपेंड जे सम आहेत ते व्हेरिएशनचे सम आहेत. त्यामध्ये काही डिरेक्ट व्हेरिएशनचे सम आहेत तर काही इनव्हर्स व्हेरिएशनचे सम आहे. अगोदर मी तुम्हाला सांगितले. तर त्यातील हे जे पहिलं सम आहे हे सम डिरेक्ट व्हेरिएशनचं आहे. आता बघा, लेट द नंबर ऑफ बॅग्स बी एन. नंबर ऑफ बॅग्स आपण एन मानलेल्या आहेत. अँड टाइम रिक्वायर्ड टू फिल देम बी टी. त्या बॅग फिल करण्यासाठी टाइम जो लागतो तो टाइम आपण टी मानलेला आहे. देर इज अ डिरेक्ट व्हेरिएशन इन नंबर ऑफ बॅग्स फिल्ड बाय मशीन अँड टाइम रिक्वायर्ड टू फिल देम. आता नंबर ऑफ बॅग्स फिल्ड बाय मशीन, मशीनद्वारे ज्या बॅग भरल्या जातात त्याच्यामध्ये, आणि टाइम रिक्वायर्ड टू फिल देम आणि त्या बॅग भरण्यासाठी लागलेला जो टाइम आहे, वेळ आहे, यांच्यामध्ये जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन आहे डिरेक्ट व्हेरिएशन असं आपण इथे लिहिलेले बघा. आणि मग खाली आपण लिहिले एन आणि टी यामध्ये जे व्हेरिएशन आहे ते डिरेक्ट व्हेरिएशन आल्यामुळे आपण लिहिणार एन व्हॅरीज डिरेक्टली ॲज टी. एन व्हॅरीज डिरेक्टली ॲज टी. देअरफॉर एन इक्वल टू के टी. इथे इक्वलचं साइन आलं गेलं, आपण के ने मल्टिप्लाय करणार. के इज ए कॉन्स्टंट. आता पहिल्यांदा 120 बॅग आहेत तर 3 मिनिट्स लागतात आणि आपल्याला विचारलंय 1800 बॅग. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एन इक्वल टू नंबर ऑफ बॅग्स दिल्यात 120, देन टाइम इक्वल टू 3 मिनिट्स. म्हणजे एन इक्वल टू वेन एन इक्वल टू 120 देन टी इक्वल टू 3. आता या व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करायची. 120 इक्वल टू के इंटू टीची व्हॅल्यू आहे 3, 3 नी मल्टिप्लाय केलं आहे, इकडे येऊन डिवाइड होणार. म्हणजे 120/3 इक्वल टू के. देअरफॉर के इक्वल टू 3 4 जा 12 आणि 3 0 जा 0. म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली आहे 40. के इक्वल टू 40. आता ही जी व्हॅल्यू आहे के इक्वल टू 40 आपल्याला मिळाले इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे 40 हा जो आहे हा व्हेरिएशनचा कॉन्स्टंट आपल्याला मिळालेला आहे. आता ही व्हॅल्यू यामध्ये पुट करायची. देअरफॉर एन इक्वल टू के ची व्हॅल्यू आहे 40, एन इक्वल टू 40 टी इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हे तुम्हाला व्हेरिएशनचं इक्वेशन मिळालेलं आहे. आता नंबर ऑफ बॅग्स तुम्हाला त्यांनी दिल्यात 1800 आणि या फिल करण्यासाठी किती टाइम लागेल असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. देअरफॉर पुटिंग एन इक्वल टू 1800 इन द इक्वेशन. इन द इक्वेशन हे अबाव इक्वेशन. इन द इक्वेशन एन इक्वल टू 40t.
आता यांची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला 1800 इक्वल टू 40t. आता 40 ने इकडे मल्टिप्लाय केलं, इकडे येऊन डिवाइड होणार आहे, म्हणजे 1800 अपॉन 40 इक्वल टू t. आता 1800 अपॉन 40, आता 0 0 कॅन्सल झाला बघा, नंतर 4 1 जा 4, 4 4 जा 16, आणि मग तुम्हाला राहिलेत खाली 2 म्हणजे झाले 20, आणि 4 5 जा 20 म्हणजे आपल्याला आन्सर मिळाले t इक्वल टू 45. म्हणजे याचा अर्थ 1800 बॅग्स आपल्याला जर फिल करायचे असेल तर टाइम जो लागणार आहे तो टाइम लागणार आहे 45 मिनिट्स. देअरफॉर 45 मिनिट्स रिक्वायर्ड टू फिल 1800 बॅग्स. म्हणजे 1800 जर बॅग तुम्हाला फिल करायचे असेल तर त्याच्यासाठी जो टाइम लागलेला आहे तो 45 मिनिट्स लागलेला आहे. अशा प्रकारे हे जे सम आहे हे सम आपलं डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे. नेक्स्ट 2/40. 2/40 हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुक मध्ये पाहिजे आहे. 2/40 मीन्स पेज नंबर 40, क्वेश्चन नंबर 2. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाउ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. म्हणजे एक वॉल तुम्हाला काय करायची, बिल्ड करायची, आणि ही बिल्ड करण्यासाठी तुम्हाला काय करायला सांगितले त्यांनी की जे वर्कर्स आहेत ते वर्कर्स आणि जो टाइम रिक्वायर्ड आहे त्या वॉल पूर्ण करण्यासाठी, बिल्ड करण्यासाठी, यांच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा व्हेरिएशन कोणते ते शोधावं लागेल. वॉल पूर्ण करायची वर्कर आपण जर इन्क्रीज केले तर टाइम कमी लागणार आहे, कारण वॉल लवकर बिल्ड होणार आहे. जर आपण काय केलं का वर्कर कमी केले तर टाइम तुम्हाला जास्त लागणार आहे. म्हणजे एक पार्ट इन्क्रीज झाला तर दुसरा पार्ट हा डिक्रीज होतो. याचा अर्थ याच्यामध्ये हे आहे इनवर्स व्हेरिएशन. पहिल्यांदा त्यांनी काय दिले बघा तुम्हाला, नंबर ऑफ वर्कर्स जे आहेत ते नंबर ऑफ वर्कर्स तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी 15, आणि ती ऑल बिल्डअप करण्यासाठी जो टाइम लागतो तो टाइम त्यांनी दिलेला आहे तुम्हाला 48 hours. म्हणजे 48 hours ती ऑल पूर्ण होते, कंप्लीट होते. किती वर्कर्स ती कंप्लीट करतात तर 15. आता आपल्याला काय करायचं आहे की ती जी ऑल आहे ती ऑल 30 hours कंप्लीट करायची, म्हणजे लवकर कंप्लीट करायची, म्हणजे टाइम डिक्रीज केला आहे. मग टाइम जर डिक्रीज केला तर वर्कर जे आहे ते इन्क्रीज होणार आहे. याचा अर्थ असा का यामध्ये जे व्हेरिएशन आहे ते इनवर्स व्हेरिएशन आहे. बघा, लेट द नंबर ऑफ वर्कर्स बी n अँड टाइम रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल bt. बघा, नंबर ऑफ वर्कर्स आपण n मानलेले आहेत आणि टाइम रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल bt, म्हणजे ती जी वॉल बिल्ड करायला वेळ जो लागणार आहे तो आपण t मानलेला आहे. देयर इज अ इनवर्स व्हेरिएशन इन नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल. तिकडे जे हा जो सम आहे हा सम डायरेक्ट व्हेरिएशनचा आहे आणि हा सम इनवर्स व्हेरिएशनचा आहे. बघा, दोघांमध्ये काय काय चेंजेस आहे सेम. बघा, लेट द नंबर ऑफ वर्कर्स बी n, तिकडे दिले बघा लेट द नंबर ऑफ बॅग्स बी n अँड टाइम रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल बी t, रिक्वायर्ड टू फिल देम bt. देयर इज अ इनवर्स व्हेरिएशन. बघा, देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन, तिकडे डायरेक्ट व्हेरिएशन, इकडे इनवर्स व्हेरिएशन. देयर इज अ इनवर्स व्हेरिएशन इन नंबर ऑफ वर्कर्स, इन नंबर ऑफ बॅग्स अँड टाइम रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल फिल बाय मशीन अँड टाइम रिक्वायर्ड टू फिल देम. सेम आहे बघा, इथे साइन मध्ये लिहिलंय, इथे पण आपण साइन मध्ये लिहिलंय बघा. आणि मग सेम आता चेंजेस नॉर्मल चेंजेस होणार आहे त्या एक्झाम्पल मध्ये आणि या एक्झाम्पल मध्ये समोरासमोर तुम्ही ते दोन्ही एक्झाम्पल पाहिजे. देअरफॉर आता आपल्याला जो n आणि t यामध्ये जे व्हेरिएशन दिलेलं आहे ते इनवर्स व्हेरिएशन आहे. देअरफॉर n व्हॅरीज इनवर्सली ॲज t, n व्हॅरीज इनवर्सली ॲज t. देअरफॉर हा t तिकडे गेला तर nt इक्वल टू k, k इज ए कॉन्स्टंट. बघा, सेम समोरासमोर पार्ट मी लिहिलेले आहेत. व्हेन n इक्वल टू 15 देन t इक्वल टू 48. म्हणजे जेव्हा 15 वर्कर्स असतात तेव्हा टाइम लागतो तो 48 hours. आता या व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करतो सेम त्याप्रमाणे.
आणि मग या व्हॅल्यू यामध्ये पुट केल्यानंतर एनची व्हॅल्यू 15 आणि टीची व्हॅल्यू 48. 15 × 48 इक्वल टू के. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे आलं बघा, सेम समोरासमोर स्टेप दिलेले आहे, इक्वल टू के. देअरफॉर हे उलटं मांडलं आपण, के इक्वल टू 720 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हा व्हेरिएशनचा तुम्हाला कॉन्स्टंट मिळालेला आहे. आता ही व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करणार. देअरफॉर एनटी इक्वल टू 720 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हे व्हेरिएशनचं इक्वेशन मिळालेलं आहे. तुम्ही त्या एक्झाम्पलचा आणि ह्या एक्झाम्पलचा जर विचार केला तर समोरासमोर स्टेप सेम आहे बघा. आता पुटिंग टी इक्वल टू 30, म्हणजे आता काय करायचं आहे का आपल्याला ती ऑल जी आहे ती बिल्ड करायची 30 आवर्समध्ये. म्हणजे आता टाइम कमी करायचा आहे. टाइम कमी करायचा आहे म्हणजेच तुम्हाला वर्कर इन्क्रीज करावे लागेल. पुटिंग टी इक्वल टू 30 इन द इक्वेशन. आता कोणतं इक्वेशन आहे ते, तर एन टी इक्वल टू 720. आता यामध्ये तुम्हाला टीची व्हॅल्यू ठेवायची आहे 30. देअरफॉर एन आहे तसाच इंटू टीची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची किती, 30. ती आपण ठेवली इक्वल टू 720. हे 30 इकडे येऊन डिवाइड होणार आहे, म्हणजे 720 अपॉन 30. इकडे मी डिवाइड केले बघा, 720 अपॉन 30, 0 0 गेला, 3 1 जा 3, 3 2 जा 6, रिमाइंडर आली 1, इथे झाले 12 आणि 3 4 जा 12, म्हणजे 24 आन्सर आलं. देअरफॉर एन इक्वल टू 24. म्हणजे बघा पहिला वर्कर होते किती बघा, 15 वर्कर होते, तेव्हा टाइम लागलेला होता 48 आवर्स. आणि आता आपल्याला काय केलंय का आवर्स कमी केलेत बघा, टीची व्हॅल्यू कमी केलेली, म्हणजे याचा अर्थ एनची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. आणि ती किती आली बघा, 24. 15 चे झाले 24. देअरफॉर 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 आवर्स. म्हणजे 24 वर्कर लागणार आहे कशा करता, तर ते सेम वर्क आणि किती आवरमध्ये कंप्लीट करण्यासाठी, तर 30 आवर्समध्ये. आणि मग आपण लास्ट सेंटेन्स दिलेला आहे, 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 आवर्स. नेक्स्ट क्वेश्चन 4/40. क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुकमध्ये पाहिजे. ए कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? म्हणजे एका कारचं स्पीड तुम्हाला दिलेले 60 km/h. 60 km/h याचा अर्थ असा का ती कार 1 आवरमध्ये म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर एवढी दूर जाते. आणि ह्या प्लेसपासून ह्या प्लेसपर्यंत तिला हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 8 आवर लागतात, जेव्हा तिचं स्पीड 60 km/h असतं. आता त्यांचं म्हणणं असं आहे का हे जे डिस्टन्स कव्हर करायचं आहे 7.5 आवर्समध्ये, म्हणजे टाइम जो आहे तो टाइम डिक्रीज करायचा आहे. मग टाइम जर डिक्रीज केला तर त्या कारचं स्पीड आपल्याला इन्क्रीज करावं लागेल. आणि मग ह्या कारचं स्पीड इन्क्रीज करण्यासाठी ते कितीने इन्क्रीज करावं लागेल असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. टाइम डिक्रीज करायचा आहे म्हणजे कारचं स्पीड इन्क्रीज होणार आहे. याचा अर्थ हे जे सम आहे हे सम आहे इनव्हर्स व्हेरिएशन्स. बघा इथे टाइम डिक्रीज केला का स्पीड तुमचं इन्क्रीज होणार आहे. लेट द स्पीड ऑफ अ कार बी एस अँड टाइम टेकन टू ट्रॅव्हल बी टी. आपण स्पीड मानलेला आहे एस आणि टाइम मानलेला आहे टी. देर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन इन स्पीड अँड टाइम. स्पीड आणि टाइम मध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. देअरफॉर एस व्हॅरीज इनव्हर्सली ॲज टी. आणि मग टी इकडे आला तर एस टी इक्वल टू के. के इज ए कॉन्स्टंट, म्हणजे के तुम्हाला कॉन्स्टंट मिळालेला आहे. वेन एस इक्वल टू 60 देन टी इक्वल टू 8. जर त्या कारचं स्पीड 60 km/h ठेवलं तर हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 8 आवर्स लागतात. याचा अर्थ एस इक्वल टू 60 देन टी इक्वल टू 8. आता या व्हॅल्यू यामध्ये पुट करायच्या, म्हणजे एसची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची 60 इंटू टीची व्हॅल्यू ठेवायची 8 इक्वल टू के. 8 0 जा 0, 8 6 जा 48 इक्वल टू के. आणि आपण हे उलटं मांडलं
देअरफॉर के इक्वल टू 480 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हा व्हेरिएशनचा तुम्हाला कॉन्स्टंट मिळालेला आहे. आता ही के ची व्हॅल्यू मध्ये आणि इक्वेशन ऑफ अ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं. देअरफॉर एस टी इक्वल टू के, के मीन्स 480 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हे व्हेरिएशनचं तुम्हाला इक्वेशन मिळालेलं आहे. आता टाइम 8 आवर लागत होता, आता तो टाइम कमी करायचा आहे 7.5 आवर्स. देअरफॉर पुटिंग टी इक्वल टू 7.5 इक्वल टू, आता हा मिक्स फ्रॅक्शन आहे, याचा आपल्याला फ्रॅक्शनमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 2 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. 2 7 जा 14 आणि त्यामध्ये आपण न्यूमरेटर ॲड करतो म्हणजे हा 1 ॲड करावा लागेल. 2 7 जा 14 प्लस 1 म्हणजे 15. 15/2 इन द इक्वेशन, म्हणजे ही व्हॅल्यू पुट करायची इन द इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये? तर एस टी इक्वल टू 480 आणि मग एस आहे तसाच इंटू टीची व्हॅल्यू 15/2 इक्वल टू 480. आता 2 ने इकडे डिवाइड केलंय, इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. 15 ने मल्टिप्लाय केलंय, इकडे जाऊन डिवाइड होणार आहे. देअरफॉर एस इक्वल टू 2 इंटू 480/15. आता या 15 ने डिवाइड करायचं. 15 1 जा 15, 15 3 जा 45, रिमाइंडर आली 3 आणि मग हे झाले 30. 15 2 जा 30 आणि मग 32 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन केलं का आपल्याला येतं 64. देअरफॉर एस इक्वल टू 64. म्हणजे त्या कारचं जे स्पीड आहे त्या कारचं स्पीड तुम्हाला 64 किलोमीटर पर आवर असं ठेवावं लागेल, तेव्हा हे डिस्टन्स 7.5 आवरमध्ये कव्हर होणार. म्हणजे स्पीड कितीने इन्क्रीज करावं लागेल? 60चं 64 केलं म्हणजे 4 किलोमीटर पर आवरने ते इन्क्रीज झालेलं आहे. Therefore, the speed of a car should be 64 km per hour to cover same distance in 7.5 hours. Therefore, increase in a speed. आता स्पीड कितीने इन्क्रीज झाले बघा. 64 मायनस, म्हणजे 64 मधून 60 मायनस करायचा इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे ते जे कारचं जे स्पीड आहे ते कारचं स्पीड कितीने इन्क्रीज झाले बघा, 4 किलोमीटर पर आवरने. देअरफॉर द स्पीड ऑफ अ कार शुड बी इन्क्रीज्ड बाय 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्या कारचं. नेक्स्ट क्वेश्चन 10/60. हा क्वेश्चन मी रीड करतो, टेक्स्टबुकमध्ये पाहिजे आहे. 10/60. आयडेंटिफाय द व्हेरिएशन अँड सॉल्व. तुम्हाला व्हेरिएशन आयडेंटिफाय करायला सांगितलं आहे आणि नंतर त्याला सॉल्व करायला सांगितलं आहे. It takes 5 hours to travel from one town to other. If speed of the bus is 48 km per hour, if the speed of the bus is reduced by 8 km per hour, how much time will it take for the same travel? म्हणजे एक बस तुम्हाला दिलेली आहे आणि ही बस एका टाउनमधून दुसऱ्या टाउनमध्ये ट्रॅव्हल करत आहे आणि मग बसचं जे स्पीड आहे 48 किलोमीटर पर आवर आहे आणि एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 1 टाउन टू सेकंड टाउन एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तिला 5 आवर्स लागतात. म्हणजे बस 5 आवर्समध्ये या टाउनमधून या टाउनपर्यंत पोहोचते जर तिचं स्पीड 48 किलोमीटर पर आवर असेल, असं त्यांनी दिले. आता त्यांनी काय केलंय का, त्या बसचं जे स्पीड आहे ते स्पीड 8 किलोमीटर पर आवरने रिड्यूस करायचं. म्हणजे 48 किलोमीटर पर आवर आहे म्हणजे एका तासामध्ये ती बस 48 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. 48 किलोमीटर पर आवरचं मिनिंग असं झालं. आता याचं स्पीड कमी करायचं आहे, 8 किलोमीटरने डिक्रीज करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. म्हणजे 48चं 8ने रिड्यूस केलं म्हणजे 40 किलोमीटर येणार आणि 40 किलोमीटर जर झालं तर किती टाइम लागेल हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बसचं स्पीड डिक्रीज केले म्हणजे याचा अर्थ टाइम इन्क्रीज होणार, म्हणजे वेळ तुम्हाला तो जास्त लागणार. आणि मग लेट द स्पीड ऑफ द बस बी एस. त्या बसचं स्पीड आपण एस मानलेलं आहे. अँड टाइम टेकन टू ट्रॅव्हल बी टी. आणि टाइम जो आहे तो टाइम आपण टी मानलेला आहे.
देर इज अ इन्व्हर्स व्हेरिएशन इन स्पीड अँड टाइम. स्पीड आणि टाइममध्ये जे व्हेरिएशन आहे ते इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. देअरफॉर एस व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज टी. मग हा टी इकडे आला तर एस टी इक्वल टू के. के इज ए कॉन्स्टंट. आता पहिल्यांदा टाइम 5 hours लागत होते जेव्हा त्या बसचं स्पीड 48 किलोमीटर पर आवर होतं. वेन टी इक्वल टू 5 देन एस इक्वल टू 48. आता या व्हॅल्यू यामध्ये पुट करायच्या. एस ची व्हॅल्यू आहे 48 इंटू टी ची व्हॅल्यू आहे 5 इक्वल टू के. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 240 येतं इक्वल टू के. आता हे उलटं मांडलं आपण. देअरफॉर के इक्वल टू 240 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हा तुम्हाला व्हेरिएशनचा कॉन्स्टंट मिळालेला आहे. आता ही व्हॅल्यू यामध्ये पुट केली का आपल्याला व्हेरिएशनचं इक्वेशन मिळणार आहे. देअरफॉर एस टी इक्वल टू के. के मीन्स 240. के मीन्स 240. एस टी इक्वल टू 240 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे तुम्हाला व्हेरिएशनचं इक्वेशन मिळालेलं आहे. आता त्या बसचं स्पीड आपल्याला कमी करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. स्पीड ऑफ अ बस रिड्यूस बाय 8 किलोमीटर पर आवर. हे क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे गिवन. देअरफॉर द न्यू स्पीड इज 48 - 8 इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे 48 मधून 8 किलोमीटर तुम्हाला मायनस करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. म्हणजे 40 किलोमीटर पर आवर आलं. आणि मग पुटिंग एस इक्वल टू 40 इन द इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एसच्या जागेवर 40 लिहायचे. आणि मग हे इक्वेशन दिले आपण एस टी इक्वल टू 240. एस ची व्हॅल्यू आपल्याला 40 पुट करायची. 40 इंटू टी इक्वल टू 240. देअरफॉर 2 इक्वल टू 40 इकडे येऊन डिवाइड होणार आहे. 240 अपॉन 40. 0 0 कॅन्सल झाला आणि 4 6 24. देअरफॉर टी इक्वल टू 6. म्हणजे याचा अर्थ टीची व्हॅल्यू तुम्हाला 6 मिळालेली आहे. बघा स्पीड तुमचं 48 होतं, ते 8ने डिक्रीज केलं म्हणजे 40 केलं. स्पीड डिक्रीज केलं म्हणजे टाइम तुमचा इन्क्रीज होणार आहे. पहिले 5 hours लागत होते, आता किती hours लागले, 6 hours. देअरफॉर बस विल टेक 6 hours टू ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स. म्हणजे ती जी बस आहे ती बस ते डिस्टन्स ट्रॅव्हल करण्याकरता किती वेळ घेणार आहे तर 6 hours. म्हणून लास्ट सेंटेन्स आपण दिलेला आहे. देअरफॉर बस विल टेक 6 hours टू ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स. आणि अशा प्रकारे आपलं एक व्हेरिएशन जे चॅप्टर आहे ते चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे.